श्री स्वामी समर्थ डेली ब्लॉगचा हा हे दिवस 64 आणि 65. आज मिसळसाठी नेहमीप्रमाणे चांगले कस्टमर होते आणि हा ग्रुप नेहमीच आमच्याकडे मिसळ खायला असतोच. तुम्ही पण या कधीतरी मिसळ खायला. दुपारचं काम संपलं आणि संध्याकाळी शॉपवर आलो. आज खूप दिवसानंतर स्वतःसाठी पिझ्झा खायला मिळाला. कसा आहे पिझ्झा? तुम्हालाही असा यम्मी आणि चीजी पिझ्झा खायचा असेल तर शॉपला नक्की व्हिजिट करा. व्हिजिट करायला नाही जमलं तर झोमॅटोवरून ऑर्डर करा. तुमच्यापर्यंत झोमॅटोने पिझ्झा येत नसेल तर एकदम भन्नाट आयडिया सांगते. डायरेक्ट पोर्टर करा. त्यावर तुम्ही थालीपीठ, पिझ्झा, पुलाव, दाल खिचडी, मिसळ सर्व काही ऑर्डर करू शकता. त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. टाईम आहे 10 ते 2 आणि संध्याकाळी 6 ते 9. दुसऱ्या दिवशी थालीपीठची ऑर्डर होती, त्यासाठी 6:30ला शॉपवर आलो. खूप थंडी होती आज, त्यामुळे लगेचच चहा घेतला. तेव्हा कुठे काम करायला आणखी जोश आला. आणि संध्याकाळी नरेवरून या ताई भेट द्यायला आल्या होत्या. त्यांनी सुद्धा नवीनच स्नॅक सेंटर चालू केलं आहे नरेमध्ये, तेव्हा त्यांच्या शॉपला सुद्धा नक्की व्हिजिट करा. पुढचा व्हिडिओ ताईंचा आहे तेव्हा नक्की पहा. आम्ही आलो होतो कर्वेनगरमध्ये, ताईंना भेटण्यासाठी आलो होतो स्पेशली. म्हणजे आम्ही पण चालू करतोय नऱ्यामध्ये, तर त्यांचं थोडं मार्गदर्शन पाहिजे होतं म्हणून आलो होतो. ह्यांचे चीज थालीपीठ आणि पिझ्झा घेतला आम्ही. चव अप्रतिम आहे. तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या. प्रियांका, मी आज कर्वेनगर शाहू कॉलनीमध्ये ले नंबर 4मध्ये आली आहे, श्री स्वामी समर्थ स्नॅक्समध्ये. सो त्यांचं थालीपीठ आणि चीज पिझ्झा तो एक नंबर आणि अप्रतिम आहे. तो तुम्ही सर्वांनी नक्की व्हिजिट करा. आणि आम्ही ह्यासाठी म्हणजे ह्या व्हिडिओद्वारे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही सुद्धा एक स्नॅक सेंटर चालू करतो आहे नरेमध्ये. तो त्याची ओपनिंग कधी असणार आहे आणि त्याच्या आम्ही काय ऑफर्स ठेवणार आहे तर ते त्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून. थँक्यू.